सामना पाहिला आपण. यंगस्टार धनगरवाडी विपक्ष जय वागोबा गिरेचवाडी निश्चितच चेसिंग करत असताना उतर कुठेतरी थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या गिरेवाडी संघाला. निश्चितच थांबणा मात्र गमावा लागला आणि गोलंदाजीच्या जोरावरती मात्र सामना विजय करून दिला यंगस्टार धनगरवाडी संघाने. इथे मात्र शेवटचा आणि अंतिम सामना असेल पहिल्या फेरीमधला. अरेरा विपक्ष बेडीसगाव विजय. गोलंदाजी ट्रॅक होती गोलंदाज सुरू झाला बेडीसगाव संघाकडून. प्रवीण पहिला चेंडू स्वेर फेकते आणि संघाचं मात्र खातं ओपन केलं जाते. इथे मात्र दिवसचा आसरा बाहेर काढला. चेंडूला मात्र थर्डमॅन शेतामध्ये फेकून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र चाललाय जमिनीला गुदगुल्या करत. हा हँडसम चौकार. छोट्यांच्या बॅटमधून पहिला येणारा चौकार. संघासाठी चांगली सुरुवात करताना पाहतो आपण फलंदाज छोटे यांना. बंटी आणि छोटीची जोडी. स्ट्रायकर फलंदाज छोट्या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स खेळलाय आणि सक्सेसफुल ठरलाय फलंदाज छोट्या. चेंडूला मात्र फेकून दिले चौकारासाठी आणि चौकारामध्ये धावफलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मात्र हलक्या चेंडूला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक असतील विजयकडून चुकी होणार निश्चितच एक चौकार केल्यानंतर कुठेतरी गोलंदाज प्रवीण मात्र चांगला चेंडू हाताळला आणि सिंगल धाव मात्र खर्च करतोय. अतिशय शांतमय सुरुवात पाहतो आपण आलेल्या संघाची. अतिशय लांबवरचा प्रवास करून आले कल्याण विभागामधून. कल्याण टिटवाळा विभागामधून आलेला संघ मात्र आलेला संघ टायमावर मात्र दिलेल्या वेळेवर मात्र उपस्थित राहिला. निश्चितच वेळेला महत्व दिलं. इथे मात्र लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असेल. थोडीशी डोकंदुखी असेल क्षेत्ररक्षणासाठी आणि गोलंदाजीसाठी डोकंदुखी असेल. नेहमीच मात्र घटकी फलंदाज मानले जातात लेफ्ट हँड फलंदाज. बंटीला पाहू शकाल स्ट्राईकवर मात्र आणण्याचं काम केलं फलंदाज छोटे यांनी. पहिला चेंडू मात्र बीमार चेंडू. पंचांचा इशारा नो नो वरती मात्र फुल टोल वसूल केलाय फलंदाज बंटी याने. चेंडूला मात्र फेकून दिलाय मागच्या दिशेने चौकार. गिरेचवाडी संघाला विनंती असेल तुमचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. माझा आवाज जर इथे मात्र अतिशय महागडा ठरला होता गोलंदाज प्रवीण. पहिल्या षटकामध्ये मात्र भीमर चेंडू मात्र फेकला जातोय गोलंदाज प्रवीण कडून आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचवलं 11 आकड्यावरती. तिथे मात्र 2 चेंडूची पिके केलेले गोलंदाज प्रवीण कडून. कायशी खराब सुरुवात पाहतो आपण गोलंदाज प्रवीण यांची. अजूनही मात्र स्ट्रायकर फलंदाज बंटीला पाहू शकाल ज्याने मात्र एक चौकार दाखवलाय. पुन्हा एकदा मात्र इथे बॅटची लिडिंग घ्यायची आणि इथे मात्र फ्लीटचा चेंडू असेल निश्चितच. इथे मात्र फ्लीटचा चेंडू होता. कुठल्याही प्रकारचा मात्र फलंदाज बाद होणार नाही. झेल मात्र चांगला पकडला होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये. निश्चितच 2 चेंडू होता. इथे मात्र 1 धाव येईल धावफलकावरती. 12 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. कुठेतरी आता मात्र चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज प्रवीण यांना. आता मात्र जे फलंदाजाने मात्र एक चौकार दाखवलाय छोट्या यांना मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं फलंदाज बंटी यांनी. आता मात्र चेंडूला फेकून दिलं लेग साईडच्या दिशेने. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा हँडसम षटकार. इथे मात्र काहीसा मागणं ठरलं जातं गोलंदाज प्रवीण. अद्याप मात्र 4 चेंडूचे फेके केले गेलेले. इथे मात्र छोट्याने मात्र त्याला मोठे मोठे फटके दाखवले. अद्याप मात्र 3 चेंडू फेस केले. 11 धावांवर खेळतो वैयक्तिक 11 धावा छोट्याच्या बॅटमधून पाहतो आपण. बंटीने मात्र 2 चेंडू फेस केले आणि 5 धावा कुठून काढलेत. अजूनही 2 चेंडू मध्ये किती धावा कुठून करतात पहिले षटक चालू आहे.
ओळखला तर चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलंय. निश्चितच रनआउटचा चान्स होते इथे मात्र, परंतु थोडीशी साजेदारी केली. निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट चेंडू होतोय. अद्याप मात्र खोलवर टप्प्यात चेंडू टाकला होता फलंदाज छोटे यांना. चेंडूचा मात्र सन्मान देऊन ढकलून दिला. निश्चितच अजून मात्र शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मात्र दिशेने गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडून, आणि पुन्हा एकदा मात्र स्क्वेअर चेंडू फेकला जातो गोलंदाज प्रवीण कडून. व्हाईटने मात्र एक धाव ऍड होईल धावफलकावरती. अजूनही मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल गोलंदाज प्रवीण यांचा. पुन्हा एकदा मात्र लेग साइड चेंडू मात्र क्षेत्ररक्षक असतील. निश्चितच इथे मात्र 2 धावा घेण्याचा मानस असेल. इथे मात्र सहजरित्या मात्र 2 धावा इकडे होतील धावफलकावरती. या 2 ने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 21 आकड्यावरती बिनबाद. चांगल्याची साजेदारी पाहतो आपण छोटे आणि बंटे यांची. पहिल्या षटकाचा मात्र चांगला समाचार घेताना पाहतोय. प्रवीण मात्र कुठेतरी मागणं ठरतोय बीडगाव संघासाठी. नवीन गोलंदाज ट्रॅक होते, गोलंदाज होतोय आकाशला पाहू शकाल. नवीन गोलंदाज आकाश. निश्चित स्ट्रायकर मात्र लेफ्टी फलंदाज असेल बंटी. लेफ्टी राईटचं कॉम्बिनेशन असेल. आरएल संघ म्हटलं तर एकदम चांगला संघ आहे. निश्चितच बेडगाव देखील तेवढाच ताकदीचा संघ. दोन्ही संघ मात्र एकमेकांना समोर लढताना पाहतोय आपण. अद्याप मात्र हे ठरलं जाते आरएल हा संघ. निश्चितच पहिल्या षटकामध्ये मात्र 21 धावा कुठून काढलेत. नवीन गोलंदाज येतोय आकाश. आकाशला कमबॅक करावं लागेल. चेंडूला मात्र भिरकावला. पाहूया झेलची संधी असेल. झेल खाली विजय कडून चुकी होणार नाही, आणि पहिला धक्का लागत असताना बंटीच्या स्वरूपात आरएल संघाला. ब्रेक निर्माण करून दिलाय आरएल संघाला. त्याची जागा ग्राउंड करण्यासाठी जातो तर महेशला पाहू शकाल. इथे मात्र लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन चांगलं चाललं होतं, परंतु पहिल्याच चेंडूवरती गोलंदाज आकाशाने मात्र बंटी यांची मात्र विकेट मिळवून दिली. बेडगाव संघासाठी चांगली सुरुवात पाहतोय आपण. गोलंदाजाला एक विनंती असेल की धावता वेळेस ना दुसरी धाव शक्यतो बाहेरून धावा, जेणेकरून क्रीज खराब होणार नाही. आता मात्र कुठेतरी कमबॅक करावं लागेल गोलंदाज आकाशांना. धावफलक मात्र पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्यात, परंतु हे देखील विसरून चालणार नाही. आकाशाने मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र बंटी यांना माघारी धाडण्याचं काम केलं. नवीन फलंदाज पाहू शकाल महेश. आता मात्र हेवी ठरला गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा इलेक्शन चेंडू चेलची संधी असेल. इथे मात्र पुन्हा एकदा झेल मात्र जमिनीला दान केलं जातोय. निश्चितच थोडासा झेल कठीण होता, परंतु इथे मात्र प्रयत्न मात्र चांगले राहिले. निश्चितच प्रयत्न मात्र चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु झेल मात्र जमिनीला दान करावा लागला. ते झेलचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये केलं गेले. कुठेतरी मात्र थोडासा चेंडूची मात्र गती कमी झाली आणि चेंडू मात्र शरीरापासून दूर राहिला. निश्चितच झेल मात्र जमिनीला दान झाला. चांगली सुरुवात. महेशने देखील चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम केलं होतं, परंतु त्या चेंडूवर 2 धावा आल्या गेल्या. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र पाहूया स्टेट ड्राईव्ह स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूला मात्र अडवलं गेलंय गोलंदाज आकाशकडून. आकाशकडून मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण आकाशला. अद्याप मात्र 3 चेंडू फेकले गेले आणि ते मात्र 1 गडी बाद केलाय आणि 2 धावा मात्र खर्च केल्यात. कुठेतरी कमबॅकची गोलंदाजी पाहतोय आपण आकाशांची. अद्याप मात्र चांगले टप्प्यावर गोलंदाजी केली जाते गोलंदाज आकाशकडून. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. फुलवाल्याचा चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फुल टॉल उचल करत असताना फलंदाज महेशला पाहू शकाल. महेशच्या बॅटमध्ये होते पहिला षटकार.
29 आकड्यावरती. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा चेंडू चालूया. झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक झेल खाली परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. डिसिजन पेंडिंग असेल. षटकार निश्चितच बॅक टू बॅक मात्र माईच्या बॅट मधून दुसरा येणारा षटकार. कुठेतरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहतो महेशला. शेवटचा चेंडू असेल, षटकार मारेल की डिफेंड करताना पाहून महेशला. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये चाललाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. महेशच्या बॅट मधून हा येणारा चौकार. 12 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये धावफलकावर धावा लावला गेला 39 एक बाद. कुठेतरी मागणी गोलंदाजी करताना पाहतोय आपण बेडीज गाभा संघाच्या गोलंदाजांना. नवीन गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज जुना जाणता गोलंदाज बाळाला पाहू शकाल. बाळामध्ये मात्र क्षमता आहे निश्चितच. चांगला गोलंदाज आहे बाळा. बाळाला मात्र कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र पहिला चेंडू छोट्यासाठी बाळा यांचा सुलभचा चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवतोय आणि निश्चितच बाळावर मात्र देखील जबरदस्त पडला जातोय फलंदाज छोट्याकडून. आणि आले मात्र बाळाचं देखील स्वागत केलंय फलंदाज छोटे यांनी. अद्याप मात्र 7 चेंडूचा खेळ मात्र केलाय फलंदाज छोटे यांनी. 19 धावा कुठून काढलेत. कुठेतरी स्लोअर पद्धतीची गोलंदाजी पाहतोय आपण बाळा यांची. बाळाकडे मात्र अनुभव असेल त्याची त्याच जनता खेळून बाळा. इथे मात्र ऑस्टिकच्या कोपात बॉल टाकतात. चेंडू फेकला जातो गोलंदाज बाळा यांच्याकडून. वाईट चेंडू म्हणजे त्याचे धाव मात्र एक ऍड होईल धाव फलकावरती. कुठेतरी थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल बाळा यांना. पुन्हा एकदा मात्र मोठा फटका मारला. चेंडू मात्र डॉट जातो. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज बाळा यांना. इथे एक मोठा फटका खाल्यानंतर कुठेतरी मात्र एक डॉट चेंडू फेकी गेला जातो गोलंदाज बाळा यांच्याकडून. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. छोट्याच्या बॅट मधून येणारा हा हँडसम षटकार. या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 52 आकड्यावरती. इथे मात्र जबरदस्त चोप दिली जाते गोलंदाज बाळाला. कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा उंचावर मारला चेंडू. आता मात्र झेलची संधी असेल, पाहावं लागेल निश्चितच. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार छोट्याच्या बॅट मधून. निश्चितच या ओव्हर मध्ये मात्र 3 षटकार ठोकले जातात बाळा यांना. एक चेंडू मात्र डॉट फेकलाय. अजूनही 2 चेंडू असतील. छोटे मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण. 9 चेंडू मध्ये 31 धाव कुठून करतोय वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 58 एक बाद. तिसरे षटक चालू असताना पुन्हा एकदा पुढे चेंडू. चेंडूला मात्र पाठवून दिले. पाहूया झेलची संधी असेल. झेल खाली आकाश येतील. आकाश मात्र चुकी करणार नाही. ज्या छोट्याने मात्र षटकार दाखवले त्याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम केलं गोलंदाज बाळा यांनी आणि धावफलक मात्र स्थिर झालं 58 आकड्यावरती. निश्चितच 10 चेंडू मध्ये मात्र 31 धाव कुठून करतो. चांगली फलंदाजी पाहतोय. निश्चितच चांगली सुरुवात करून दिली होती छोट्या फलंदाजाने.
निश्चितच शेवटचा चेंडू असेल बाळा यांचा, कुठेतरी मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील गोलंदाज बाळा यांना. अद्याप धावफलक मात्र जाऊन पोहोचला 58 आकड्यावरती 2 बाद. अजूनही मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज बाळा यांचा. अजूनही एक षटक बाकी असेल बिरदगाव संघाचा. लेफ्ट हँड फलंदाज पाहतो आपण आकाशला पाहू शकाल. छोट्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज येतो आकाश. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असेल पुन्हा एकदा थोडीशी डोकं असेल क्षेत्ररक्षणासाठी. गोलंदाजासाठी दोघे असतील लेफ्ट हँड फलंदाज. पुन्हा एकदा मात्र चेंडूला टॅप केलाय क्षेत्ररक्षक येतील. इथे मात्र डबल धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटची संधी असेल निश्चितच. 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण होतील आणि 2 ने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 30 आकड्यावरती 60 आकड्यावरती. कुठेतरी मात्र प्रत्येकी रन रेट मात्र 20 ची सरासरी राखण्याचं काम मात्र केलं गेलं. आता मात्र 18 चेंडूचा मात्र खेळ समाप्तला. 18 चेंडूमध्ये मात्र 60 धावा धावफलक लावले गेले 3 गड्याच्या मोजलेत. नवीन गोलंदाज टाकायचे निखिलला पाहू शकाल. अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी असा. 22 किती धावा मात्र कुठले जातील फलंदाज महेश आणि आकाशाच्या माध्यमातून. महेशने मात्र 5 चेंडू फेस केलेत, 8 धावा कडून काढलेत. पुन्हा एकदा विचार मारता प्रयत्न जोरची संधी असेल. विजय गेल खाली येतील का, पोचतील का, स्वतः गोलंदाज आले होते परंतु इथे मात्र 3 तिघाडे आणि काम बिघाडे निश्चितच 2 धावा. निखिलने मात्र कुठेतरी सुरुवात चांगली केली. पाहूया कितपत शांत ठेवण्याचं काम केलं फलंदाज महेश यांनी. अजून 5 चेंडू बाकी असतील. धावफलक जाऊन पोहोचेल 62 आकड्यावरती 3 बाद. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र फेकून दिलं 7 धावांसाठी महेशच्या बॅट मधून. हा येणारा हा हँडसम षटकार आणि षटकारने मात्र धावफलक जाऊन पोहोचल 68 आकड्यावरती. कुठेतरी मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते. कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहत नाही पण गोलंदाज निखिल यांना. पुन्हा एकदा मात्र डॉट चेंडू निश्चितच. आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू फेकला जातो गोलंदाज निखिल कडून. अद्याप मात्र 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी असतील. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी षटक असेल. धावफलक मात्र कुठेतरी 68 आकड्यावर पाहतो आपण. पुन्हा एकदा स्लोअर लाईनचा चेंडू होता. चेंडूला मात्र फेकून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल. हाय हँडसम षटकार. धावफलक जाऊन पोहोचेल 74 आकड्यावरती 3 बाद 74. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये मात्र पूर्णपणे फायदा उचलताना पाहतो आपण फलंदाज महेश यांना. 9 चेंडूमध्ये मात्र 32 धावा कुठून काढले. कुठेतरी एक मात्र चेंडू डॉग त्यावर मात्र हल्ला चालू होता गोलंदाजावरती निखिल यांच्यावरती. अद्याप मात्र 4 चेंडूमध्ये 14 धावा खर्च करते गोलंदाज निखिल. अजूनही 2 चेंडू असतील निश्चितच. चेंडू मात्र कुठेतरी डॉट फेकावे लागतील गोलंदाज निखिल यांना.
पुन्हा एकदा स्लो चेंडू निश्चितच फसवा चेंडू फेकला होता गोलंदाज निखिल यांनी. निश्चितच शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर मात्र षटकारात निश्चितच धाव फलक मात्र निश्चितच शेवटच्या चेंडूवर मात्र षटकारात धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 80 आकड्यावरती. येणारे 24 चेंडूने 81 धावांची गरज असेल बेडीसगाव या संघाला. गोलंदाज छोट्याला पाहू शकेल. फलंदाजी करत असताना छोट्याने मात्र चांगली फलंदाजी केली. निश्चितच आता गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज झाले. तर बेडीसगाव या संघाची मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना होते आकाश आणि गणपतला पाहू शकेल. गणपत देखील एक हॉलिडे फलंदाज आहे. आपण पाहू शकाल गणपतच्या बॅटमध्ये देखील षटकार चौकार मागे पाहायला भेटतील यात मात्र शंका नाही. आणि स्ट्रायकरला मात्र गणपत असेल. निश्चितच गणपत कडून मात्र अपेक्षा असतील बेडीसगाव या संघाच्या. कुठेपर्यंत अपेक्षा नव्हते खरं उतरण्याचं काम मात्र करावं लागेल गणपत यांना. निश्चितच वेळात वेळ काढून मात्र खेळण्यासाठी आलेत. निश्चितच सेंट्रल लेव्हलचे कर्मचारी असतील गणपत आमचे वर्गमित्र असतील गणपत वाघ. निश्चितच एक गव्हर्नमेंट सर्व्हर आहेत. निश्चितच कुठेतरी मात्र वेळात वेळ काढून खेळण्यासाठी आलेत. गावासाठी मात्र आज पातळी खेळताना गणपत यांना गणपतना मात्र चांगला खेळ दाखवावा लागेल. गणपत कडून खूप अपेक्षा असतील बेडीसगाव संघाच्या. पहिला चेंडू छोट्या गणपतसाठी फुल डोलाचा चेंडू. चेंडू मात्र नो वरती मात्र फुल डोला असेल. मगाशी सांगितलं गणपतने मात्र आल्या आल्या चांगली सुरुवात करून दिली. चेंडूला मात्र फेकून दिलंय 4 धावांसाठी. छोट्यांचा मात्र पहिला चेंडू नो वरती मात्र फुल डोला वसूल केलाय फलंदाज गणपत यांनी. मात्र ज्या प्रकारे मात्र सुरुवात केली ना बेडीसगाव या संघाने त्याच प्रकारची मात्र सुरुवात करताना पाहतोय आरेला संघाची देखील. स्पीड चेंडू असेल फलंदाज गणपत साठी. या चेंडू मात्र मोठा फटका येण्याची नितांत गरज असेल. पाहूया इथे मात्र फीटचा चेंडू आहे. चेंडू मात्र फीटचा चेंडू होता. निश्चित त्या चेंडूवर मात्र जल पकडला परंतु फलंदाज मात्र सेफ असेल. 2 धावा मात्र येतील.
इथे मात्र धाव फलकावर धाव गेले 7-1 चेंडू 7. चांगली सुरुवात पाहतो आपण बेडीसगाव या संघाची. पुन्हा एकदा मात्र लेग साइड चेंडू मात्र शतरक्षक असतील. इथे मात्र निश्चितच एक धाव येईल धाव फलकावरती. अजूनही मात्र शेवटचं पहिल्या षटकामधील पॉवर प्ले षटकामधील 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये मात्र कमीत कमी 10 ते 12 धावा कुठून काढावे लागतील तर मात्र रन रेट पुढे नेण्याचं काम करेल. जिथे जाता मात्र पुन्हा एकदा मारलेला चेंडू चौपर्यंत थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईन आहे आकाशच्या बॅट मधून पहिला चौकार. आणि इथे मात्र चौकाराने मात्र कुठेतरी सामना मात्र बॅलन्स असेल. 3 चेंडू 12 अजून मात्र 3 चेंडू मध्ये कमीत कमी 8 ते 10 धावा कुठून काढावे लागतील फलंदाज आकाश आणि गणपती यांना. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू आता मात्र झेलची संधी असेल. पुन्हा एकदा मात्र चुकी केली जाते शतरक्षकाकडून आणि ते मात्र त्या झेलचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जातं. निश्चितच एक साधा सोपा झेल होता तो झेल मात्र टिपता आला नाही शतरक्षकाला आणि ते मात्र झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये केले गेले. कुठेतरी थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. थोडीशी निश्चितच मात्र एक साधा सोपा झेल होता तो मात्र टिपायचा होता. निश्चितच एक मात्र ऑडिटर फलंदाज आकाशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. अजूनही मात्र 2 चेंडू बाकी असतील पहिल्या षटकामधील. धाव फलकावर मात्र सर्वजनिक धावा मात्र उभारल्या गेल्यात. निश्चितच 14 धावा रेकॉर्ड रन होतात 20.10 च्या सरासरीने मात्र धाव फलकात धमाल करायचे. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग असेल पाहूया. क्षेत्र एस्टेच मध्ये चुकी करणार नाही आणि ते मात्र आकाशच्या खेळीचा अंत पहिला ब्रेक तो निर्माण करून देत असताना छोट्या गोलंदाज आता आपण यशवंतला पाहू शकाल. अजूनही मात्र शेवटचा चेंडू असेल छोट्या यांचा. एक चेंडूवर मात्र षटकार आला ना तर धाव फलक मात्र सन्मानजनक उभा राहील. जी सरासरी मात्र राखत होती ती मात्र राखता येईल बेडगाव संघाला. इथे मात्र उंचावून ठेवलेला चेंडू पाहूया झेल खाली क्षेत्ररक्षक येतील आणि इथे मात्र साधा सोपा झेल पुन्हा एकदा जमिनीला दान केला जातो आणि निश्चितच गोलंदाज मात्र नाराज असतील छोट्या. एक साधा सोपा झेल होता झेल मात्र टिपायचा होता झेल मात्र टिपताला नाही आणि निश्चितच इथे मात्र जोडून दिले ते फलंदाज यशवंतनं आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचवलं 1 बाद 16 या आकड्यावरती. पहिला सामना मात्र जिंकला होता जय मल्हार लवाडी संघाने आणि दुसरा सामना मात्र असेल जिंकला होता तो मात्र पिंपळी काशनगर संघाने. तर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे टॉस विनसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मात्र खेळला जाईल लवाडी विपक्ष पिंपळी. इथे मात्र पहिल्या षटक हाताळला गेले गोलंदाज छोट्याकडून मात्र चांगली सुरुवात केली गेली. अद्याप मात्र एक गडी बाद करण्यास यश मिळाले गोलंदाज छोट्या यांना. 7 चेंडू मध्ये मात्र 16 धावा कुठून काढल्यात. आता मात्र स्ट्रायकर फलंदाज गणपत असेल. पुन्हा एकदा मात्र लेग साठी मारता होता पण तो चेंडू मात्र डॉट जातोय. छोट्या यांच्या हातामध्ये काहीतरी बलिंग स्टाईलने गोलंदाजी करतो गोलंदाज बंटू. टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज बंटू यांना. पुढल्या चेंडू पुन्हा एकदा हलकिस्तान चेंडूला खेळून काढला. इथे मात्र पाहावं लागेल 2 धावा घेण्याचा माणूस. इथे मात्र रनआउटची चान्स रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाश काढते आणि इथे मात्र गणपतला मात्र परतीचा पावलाच मात्र जड पावलाने करावं लागत आहे. निश्चितच रनआउटच्या स्वरूपात मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आणि कुठेतरी नवीन फलंदाज मैदानात आपण विजय
विजयाला मात्र कुठेतरी आता मोठे पटके दाखवावे लागतील आणि तो धाव फलक मात्र स्थिर असेल 17 आकड्यावरती 81 धावांचा टार्गेट असेल. बेडसगाव दोन्ही संघ पुढे निश्चितच दोन्ही संघ मात्र उपस्थित आहेत. प्रमोदला विनंती करतो की टॉचविन करून घ्यायचं दुसऱ्या सामन्याचं. निश्चितच आता मात्र लेग साइड चेंडू मात्र थांबणार. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. आपण पाहतो इथं दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. जय मल्हार लव्हाळे विपक्ष गौदेवी पिंपळवली काशीनाथ संघ. हा सामना मात्र 3 षटकांचा असेल. याची नोंद घ्यायची. इथे मात्र टॉच पिंपळवली संघाचा येतोय आणि निर्णय काय असेल बॅट फर्स्ट. धन्यवाद. तर निश्चितच आल्या मात्र गोलंदाज बंटीवरती प्रहार केलाय. फलंदाज विजयाने चेंडूला मात्र फेकून दिलाय चौकारासाठी. आता मात्र संघाची धुरा मात्र विजयच्या खंडावर असेल बेडसगाव संघाची, ज्याच्या नावाने संघ मात्र ओळखला जातो विजय. निश्चितच गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याची पाहतोय पण बंटी यांची ऑफस्टिकवर मात्र चेंडू फेकले जातात. मल्लिंगा स्टाईलने मात्र गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज बंटी यांना. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र झेलची संधी होती. झेल मात्र जमिनीला दान केलं आहे. 3-3 क्षेत्रात येऊन धावत आहे. निश्चितच इथे मात्र चेंडू आडत जातो. झेलचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जाईल आणि या 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल 23 आकड्यावरती 2 बाद. कुठेतरी थोडस गोलंदाजी मात्र हेवी ठरताना पाहतोय आपण आरेळा संघाचं. बंटीने मात्र कमबॅक करून देण्याचं काम केलंय. अजूनही 13 चेंडू 58 धावांची गरज. आता मात्र उंचावर मारच्या पद्धतीने इथे मात्र चेंडू पाहावं लागेल. इथे मात्र एका टप्प्यात चेंडूला ग्रॅदर केलं जाईल. निश्चितच रनआउटच्या स्वरूपात मात्र H1 ला मात्र परतावं लागेल. इथे मात्र तिसरा धक्का लागत असताना बेडसगाव संघाचा. नवीन फलंदाज मैदानात येताना आपण ज्ञानेश्वरला पाहू शकाल. आता मात्र नवीन गोलंदाज आलेल्या संघाचा पत्ता आकाशला पाहू शकाल. येणारे 12 चेंडू 57 धावांची गरज असेल. रणजीतचा जर विचार केला ना तर टार्गेट खूप मोठा होता. अजूनही मात्र 57 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. कुठेतरी 28 पॉईंट पडण्याच्या सरासरीमध्ये धावा कुठून काढावे लागतील. 28 धावा इथे मात्र 57 धावांचा पाठलाग करत असताना ज्ञानेश्वरच्या बॅट मधून होते पहिला षटकार आणि कुठेतरी आकाश हल्ला चढवला होते. आता मात्र कुठेतरी जे धाव फलक थांबलं होतं त्याला मात्र गती देण्याचं काम केले फलंदाज ज्ञानेश्वरने. धाव फलक धाव पोहोचेल 30 आकड्यावरती. सामना मात्र अजूनही दोन्ही संघाकडे असेल. निश्चितच या ओव्हरमध्ये जर 27 ते 28 धावा आल्या ना तर निश्चितच शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा येऊ शकतील. यात मात्र शंका नाही. अजूनही 11 चेंडू 51 धावांची गरज असेल. जे टार्गेट मात्र दिले गेले ना ते मात्र मोठं टार्गेट होतं बेडसगाव संघासाठी. पुन्हा एकदा उंचावर मारत मात्र चेंडू डॉट येतो. आता मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना पाहतो गोलंदाज आकाश यांना. कुठेतरी सरळ अशात खेळून जातो चेंडू परंतु चेंडूचा टप्पा मात्र समाधान नाही फलंदाजांना आणि चेंडू मात्र डॉट जातोय. पुन्हा एकदा मात्र उंचावर मारायचा होता. चेंडू मात्र डॉट जातोय. लागोपाठचा एक षटकार केला तर दुसरा चेंडू डॉट होते. कुठेतरी सामन्याला मात्र जवळ येण्याचं काम करावं लागेल फलंदाज ज्ञानेश्वर यांना. म्हणजे त्याचं गोलंदाजी मात्र अचूक टप्प्याची केली जाते आकाश यांच्याकडून. आता मात्र दिशा आणि गोलंदाजी इथं मात्र यष्टिरक्षक बीट होते. चेंडू मात्र सरळ जाईल चौकाराच्या दिशेने. हा येणारा लेग बायच्या स्वरूपात चौकार. या चौकाराने मात्र धाव फलक 5 ने पुढे सरसणार.
35 या आकड्यावरती. इथे मात्र बोनसच्या स्वरूपात 5 धावा दिल्या जातात बीडीज गाभा संघाला. अजूनही 46 धावांची गरज असेल येणारे 9 चेंडू. हे 3 चेंडू मात्र निर्णायक असतील. इथे मात्र पुन्हा एकदा निश्चितच तारेला मात्र चेंडू लागला होता आणि निश्चितच हे चेंडू मात्र 1 धाव येईल. अजून 2 चेंडू बाकी असतील. निश्चितच या 2 चेंडू मध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर सामना अजूनही जिवंत असेल दोन्ही संघासाठी. 8 चेंडू 45 धावांची गरज. निश्चितच विजयाला मात्र एक चेंडूवर 2 मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा उंचावर मात्र चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये चाललाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू मात्र सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत चौकार. अजूनही सामना मात्र सांगता येणार नाही. अजूनही 7 चेंडू मध्ये 41 धावांची गरज असेल. निश्चितच या चेंडू मध्ये षटकार जर आला ना तर सामना मात्र पूर्णपणे दोन्ही बाजूने असेल. अजूनही 41 धावांची गरज 7 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. ह्या चेंडूवर मात्र षटकार येणं गरजेचं असेल. षटकार येऊ चौकार येऊ काहीतरी येणं मोठा फटका गरजेचा असेल. फुलवलेचा चेंडू होता. चेंडूला टॅप केलं गॅप मध्ये ढकलण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक असतील चुकी होणार नाही आणि मात्र इथं मात्र 1च धाव. आता मात्र पूर्णपणे सामना मात्र आळ्या संघाकडे दोघांनी जिंकण्यात होता. आपण 7 चेंडू 24 धावा. 7 चेंडू मध्ये 40 धावा देखील होऊ शकतील. एखादा जर 2 चेंडू पडला ना त्यावरती मोठा प्रहार केला तर निश्चितच सामना मात्र जिंकता येईल बीड संघाला. नवीन गोलंदाज किरणला पाहू शकाल. शेवटचं षटक 7 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असेल. स्ट्रायकर फलंदाज विजय. कुठेतरी टार्गेट मोठं होतं ते मात्र फेस करता आलं नाही फलंदाज विजय आणि डॅनिशरला. पहिला चेंडू डॉट येतो. आता मात्र सामना पूर्णपणे जिंकताना पाहतोय आर्य संघाकडे. आता मात्र 5 चेंडू मध्ये 40 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केला. 1 धाव होईल. आता मात्र सामना मात्र कोळा केलाय गोलंदाज किरणने. अजूनही 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. आता स्टेट डाव फटका असेल. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. सिंगल धाव. हे सिंगल धावेने मात्र धाव फलक 43 आकड्यावरती. शेवटचे 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये मात्र 48 धावा हे शक्य नाही. पुन्हा एकदा स्लोक चेंडूला फक्त सन्मान दिला. कुठेतरी मात्र फलंदाजी मात्र थोडीशी कमी पडली बीड संघाची. पुन्हा एकदा डाव चेंडू. मात्र शेवटचा चेंडू असेल. निश्चितच शेवटच्या चेंडू मात्र गडी बाद केली जाते गोलंदाज किरणकडून. दोन मिनिटाचा ब्रेक असेल. थोडंसं दोन्ही संघाला विनंती असेल आपण येऊन थांबायचे. फक्त 10 मिनिटं ब्रेक द्या. निश्चितच आता झालेल्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण 11 बॉल 38 धावा चांगली अशी पारी खेळली. 5 षटकाराने 1 चौकार ठोकून काढला.